7 मे 2025 ही तारीख आता जेव्हा जेव्हा आठवेल तेव्हा तेव्हा पाकड्यांना थरकाप भरेल, कारण याच दिवशी युद्धाची पोकळ धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या भारतानं मुसक्या आवळल्या. भारतात घुसून हिंदू सौभाग्यवतींचं कुंकू पुसणाऱ्या पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा भारतानं जगासमोर आणला. त्यासाठी ऑपरेशन सिंदूर भारतानं राबवलं. सर्वजण साखर झोपेत असताना मध्यरात्री 1 ते 1.5 वाजताच्या सुमारास भारतानं पाकिस्तानची पुरती झोप उडवली. कुणालाच कानोकान खबर लागली नाही एवढ्या शिताफीनं भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. 22 एप्रिल 2025 रोजी जो पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांनी अगदी धर्म विचारून हिंदू पुरुषांना गोळ्या घालून संपवलं. स्वर्गासारख्या काश्मीरला त्यावेळी जो रक्ताचा डाग लागला त्यानं अख्खा जग हादरला. सर्वांनी दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या त्या निष्पाप जीवांना श्रद्धांजली वाहिली. पण त्या व्यक्ती ज्यांच्या कुटुंबातल्या होत्या त्या कुटुंबियांच्या वाट्याला मात्र आयुष्यभरासाठी दुःखच आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं. त्या महिलांचा आक्रोश संपूर्ण जगानं पाहिला आणि म्हणून पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना जी कारवाई करण्यात आली, जे ऑपरेशन राबवलं गेलं त्याला ऑपरेशन सिंदूर असं भारतानं नाव दिलं. भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराच्या 2 अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या अधिकाऱ्यांची नावं आहेत कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी. यावेळीही भारतानं पाकिस्तानला चांगलीच चपराक दिली. आम्ही हिंदू मुस्लिम भेदभाव करत नाही हे दाखवून दिलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारतानं पाकिस्तानला प्रत्युत्तर देतानाही माणुसकी राखली. सर्वसामान्यांना म्हणजे पाकिस्तानमधल्या सर्वसामान्यांना किंवा पाकिस्तान लष्कराला टार्गेट केलं नाही, तर पाकिस्तानमधील दहशतवादी तळांनाच उडवलं. जिथे डेव्हिड हेडली आणि कसाब सारखे दहशतवादी घडले ती प्रशिक्षण केंद्र भारतानं उखडली पार. यात सर्वसामान्य पाकिस्तानवासियांना इजा होणार नाही याची काळजी घेतली. त्यासाठी LMS टेक्नॉलॉजी ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र प्रणाली भारतानं वापरली. LMS म्हणजे काय पाहूया. LMS म्हणजे लोइटरिंग म्युनिशन. ही अशी स्मार्ट शस्त्र आहेत जी विशिष्ट जागी फिरतात आणि लक्ष दिसण्याची वाट पाहतात. एकदा लक्ष ओळखलं की ते नष्ट करतात. या टेक्नॉलॉजीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ती इतर कोणत्याही इमारतीला किंवा क्षेत्राला नुकसान न पोहोचवता फक्त लक्ष नष्ट करतात. LMS तंत्रज्ञानाच्या मदतीने भारतानं आपली सुरक्षा व्यवस्था किती मजबूत आणि प्रगत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले.